करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपण आपली वागणूक, आपण आपला स्वभाव, ज्याप्रमाणे आपल्या स्वभावामध्ये बदल करायचा आहे, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण वेड्यासारखं वागत असतो. आपण दुनियेला नावं ठेवत असतो, दुनिया वाईट आहे. परंतु कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं, आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू त्या दृष्टिकोनातून आपल्याला ती दुनिया दिसणार आहे. मनुष्याने एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही कर्म करायचं आहे ते इथेच करायचं आहे आणि त्यांचं फळसुद्धा आपल्याला इथेच प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण इथून कुणालाही सुटका नाही आहे. ज्याप्रमाणे 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहामध्ये, या आयुष्यामध्ये आपल्याला जी काही कर्म करायची आहेत ती उत्तमाची करायची आहेत. जर आपण वाईट कर्म करत असू ना, कोणाला आपण फसवत असू, कोणाला आपण वाईट शब्द बोलत असू, तर त्याचं कर्म त्याला तिथे फळ भोगावे लागणारच. इथून सुटका नाही हो. म्हणून चांगले कर्म आपल्याकडून कसे घडतील हे पाहता आलं पाहिजे. आपण विचार केला, अरे मी याला आपण बोललेलो आहोत, याला आपण फसवलं आहे, मला कोण पाहणार आहे? पाहणारा बघा प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याला आपण फसवू नाही शकत. आपण आपल्या कर्मानेच आपण काय करत असतो, शेवटी आपण आपलं आयुष्य मातीमोल करून ठेवत असतो. प्रत्येकाच्या अंगणातील पावसाच्या सरी सारख्या जरी असल्या तरी बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो ना, चढ उतार असतं. आपल्या घराच्या बाजूला सुद्धा अंगण असतं, शेजारी पाजारी सुद्धा जर पाहायला गेलो तर अंगण असतं की नाही. पावसाच्या सरी आपल्या अंगणामध्ये जास्त नाही, त्यांच्या अंगणामध्ये कमी पडतात का हो? नाही ना. आपल्याकडील भाग बघा खोलवर आहे आणि आपल्या इथं पाणी साचतं, त्यांच्या इथं साठत नाही आहे. मग आपण विचार करतो, अरे पाऊस तर आपल्याकडे सेमच पडलेला आहे, तरीसुद्धा आपल्याकडे पाणी का साचलं? त्याचप्रमाणे भाग लक्षात ठेवायचा की विचार इतके खोल असले पाहिजेत की ते अंतरीमध्ये पेरता आले पाहिजेत. भाग विचारांचा चाललेला आहे, पाण्याचा नाही. म्हणून विचार किती खोलवर असले पाहिजेत. पाणी जरी भरलं असेल तरीसुद्धा ते पाणी आपल्याला कसं बाहेर काढता येईल याची जाणीव मात्र आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून ज्यावेळी मनुष्य कष्ट करत असतो ना, मेहनत करत असतो, त्याला नक्कीच फळ प्राप्त होत असतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये नेहमी आनंदाश्रू असत. का असतात? कारण त्याच्या वाटेला जरी दुःख आलं तरी त्याची कष्ट करण्याची तयारी असते. परंतु जो आयता आहे त्याला सर्व काही आयतं मिळवायचं असतं. तो सर्वांच्या जबाबदारीवर, सर्वांच्या मेहनतीवर फक्त पोट भरत असतो. अशा व्यक्तीला नेहमी बघा, ज्यावेळी त्याच्या वाटेला जे आनंदाश्रू असतात ना, एक वेळ नक्कीच दुःखाश्रू असे येतील की त्याला जागेवरून हलता येणार नाही की आता या देहाला नेमकं काय करायचं आहे. म्हणून नेहमी आपण आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने आपले जीवन, आपलं आयुष्य
सुखाने आणि आनंदाने प्राप्त करून दाखवायचं. हेच सौंदर्य आपल्याला टिकवायचं आहे. आपण आपलं सौंदर्य कुठलं घेऊन बसलेलो आहे? दिखावा आणि देखावा याचा जर विचार केला ना, तर फरक समजला पाहिजे. आपण करतो तो दिखावा आणि बाहेर निसर्गाने जो देखावा दाखवलेला आहे त्याच्यासारखं आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ना. निसर्गाने एवढं सर्व काही दिलेलं आहे, परंतु तो त्याची कधीच किमया करत नाही, कधीच त्याची किंमत स्वतःहून कधी करत नाही. परंतु आपण आपल्या परीने जर का विकत घेतलं तर 100 वेळा आपण ते बोलून दाखवत असतो. म्हणून आपण वेड्यासारखं कधीच राहायचं नाही. का वाईट वागतो? बरोबर ना? म्हणून भाग दिलेला आहे. वाद घालायचा ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालू शकतो. भांडण व्हायला किंवा एखाद्याशी भांडणं करायला मोठे मोठे प्रश्न यावे लागत नाही. एखाद्या छोट्याशा क्षुल्लक कारणावरून सुद्धा भांडण होत असतं. परंतु जर आपण तिथे वाद घालत बसलो तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. कारण का? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण वेड्यासारखं वागत आहोत. वेड्यासारखे आपल्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत आणि आपण दुनियेला नावं ठेवत आहोत की तो व्यक्ती असा आहे, ती व्यक्ती अशी आहे. परंतु आताचा जो आपला स्वभाव आहे 5 ते 10 मिनिटापूर्वीचा, प्रत्यक्षपणे दुनियेला हसवणार आहे. कारण जोपर्यंत प्रेमाचं पान जोपर्यंत काळजीच्या फांदीवर जोडलेलं असतं. आता विचार करा, एखादं झाड आहे. सर्वच प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. औषधीसुद्धा मिळतात. जी आपल्याला उपयोगाची नाही आहेत ते सुद्धा पाहायला मिळतं. परंतु वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर, जोपर्यंत पान त्या झाडाच्या फांदीला जोडलेलं असतं तोपर्यंत त्या पानाला किंमत आहे. परंतु तेच पान जर त्या झाडाच्या फांदीवरून बाजूला सरलं, खाली पडलं, तुटलं तर त्या पानाला किंमत नाही. तसंच हा आपला देह आहे. जोपर्यंत आपला देह त्याच्या चरणाशी आहे तोपर्यंत आपल्या या देहाला किंमत आहे. आणि ज्यावेळी आपला देह त्याच्या चरणापासून दूर होईल, जमा नावे शून्याकार. समजला भाग? म्हणून आपल्यासारखे वागत आहोत का चांगल्यासारखं वागत आहोत पहावे आपणच. आपण आयुष्यात सगळी पुस्तकं आपण वाचतो, पण कधीतरी कुणाच्या मनातलं पुस्तक आपण वाचायला हवं. कारण त्याचं मन वाचायचं आहे. त्याच्या मनाला काय वेदना झाली असती, त्याला काय हवंय काय नको ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपण आपलं पोट भरलं की आपण निघून जातो. आपण दुसऱ्यांचा कधीच विचार करत नाही. परंतु आपल्याला मिळालेली वस्तू एखाद्याला जर दिली तर त्याचं सुद्धा पोट भरेल. कारण आयुष्यामध्ये या जगामध्ये जळणारी लोकंसुद्धा आहेत, छळणारी लोकंसुद्धा आहेत. परंतु आपल्याला हा कायमचा देह इथे प्राप्त करून दिलेला नाही आहे. जोपर्यंत आपली शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला सुखदुःखही येणारच. लोक त्रास देणारी सुद्धा आहेत. परंतु आपण उत्तम रीतीने कसं वागायचं, आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये संपूर्णपणे आपला देह कसा राहील याचा विचार करता यायला हवा. कारण एक बोट आपण संपूर्णपणे जगाकडे दाखवण्यापेक्षा 4 बोटही आपल्याकडे असतात. आपण चहा पितो बघा सकाळी,
चहा पिल्यानंतर काही लोकांना खूप बरं वाटतं. संपूर्णपणे आळसपणा निघून जातं. बोलणारे बोलतात, पण काही काहींना चहासुद्धा आवडत नाही. प्रत्येकाचा भाग असेल त्याचा तोची जाणे. परंतु जी गोष्ट आपण एखादी प्रेरणेने घेत असतो, एखादी गोष्ट करत असताना त्यामध्ये आपल्याला आवड निवड प्राप्त झाली पाहिजे. तो आपला छंद असला पाहिजे. एखाद्याला बघा खाण्याचा विषय असेल, त्याला खूप खायला आवडतं, परंतु आपल्याला खूप वाचायला आवडतं. बरोबर आहे की नाही? लिहायला आवडतं. आपल्याला संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर चित्रपट पाहायला आवडतं. काही काहींचे छंद असतात, काही काहींना खेळायला आवडतं. परंतु ज्यावेळी खेळत असतो, त्यावेळी खेळत असताना आपण ज्यावेळी शून्यावर बाद होतो की नाही, त्यावेळी आपला चेहरा पाहायचा. आपण बॅट फेकून देणार किंवा त्या स्टंपवर आपण बॅट फेकून मारणार. आपण त्या चेंडूला बघा बरोबर मारता नाही आलं, मारू नाही शकलो, तर आपण राग कशावर काढला? तर बॅटीवर काढलेला आहे, स्टंपवर काढलेला आहे. कारण का आपण शून्यावर बाद झालेलो आहोत. आयुष्यामध्ये दुःख येणारच हो, पण पुढच्या वेळेला ज्यावेळी येऊ त्यावेळी तोच बॉलर, तोच बॉल कशा प्रकारे मारता येईल याचा आपल्याला सराव करता यायला हवा. म्हणून आकाशातील जो तारा असतो ते होणं शक्य आहे, परंतु जर पाहायला गेलो ना, आता आकाशामध्ये तारे आपल्याला दिसत असतात, परंतु एखादा आपल्या बाजूचा मुलगा किंवा मुलगी एखादं काहीतरी कार्य करत असते आणि त्याचं नाव जगभर पसरतं. आपण आपल्या घरात ते सुद्धा बघा, आपली मुलं असतील, मुली असतील, एखाद्या वेळी असं कार्य करतात की त्याचं नाव संपूर्ण जगभरात पसरतं. परंतु अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजाळा, बघा ज्या प्रकारे उजेड कसं प्राप्त करून द्यायचं हे आपल्याला माहिती नाही. आपण सर्व अभ्यास करून मोकळा झालेलो आहोत, परंतु ते म्हणतात ना, दिव्याखाली असतो अंधार, परंतु आपण दिवा केव्हा बनणार पाहावे आपणास आपण. कारण ज्याप्रमाणे आपल्याला जी वागणूक दिलेली आहे ना, तसंच लोक आपल्याला दुनियेमध्ये ओळखीचे सुद्धा भेटत असतात आणि न ओळखसुद्धा भेटत असतात. परंतु तिरस्कार करणारे लोक कोण आहेत, आपल्याशी चांगले वागणारे लोक कोण आहेत, हे आपण आपल्या परीने ओळखायचं असतं. अनुभव महत्त्वाचा आहे आणि आत्मविश्वास त्याहून उत्तमच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर संपूर्णपणे आपलं आरोग्य, कारण सर्वात मोठी देणगी आहे, आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. हे जर नसेल ना, तर आयुष्यात कितीही करा काहीच मिळणार नाही. म्हणून आरोग्य का सांगितलेलं आहे? सर्वात मोठी देणगी आहे. कारण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये आपण समाधानी कसं राहायचं आहे ही संतांची शिकवण आहे. समाधानते सज्जनाचे नियोगे. जय जय रघुवीर समर्थ.